श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, कुठल्या तारखेला मिळणार आणि कोणाला मिळणार याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक बातम्या यांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व PDF फाईल, लेटेस्ट अपडेट, फॉर्म भरता येतील. आमच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. सर्व लेटेस्ट अपडेट्स तिथे भेटतील. तर बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून सुरू केली. या अंतर्गत राज्यातील जवळपास 2.5 करोड माता भगिनींना याचा लाभ मिळत आहे. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत होते. तर आता 2100 रुपये कधी मिळणार, कोणाला मिळणार, त्याचप्रमाणे डिसेंबरचा 6वा हप्ता कधी येणार याचीच माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले आहे, धन्यवाद. तर बघूयात संपूर्ण अपडेट. तर बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येत आहेत. विधानसभा निवडणुका लागल्या होत्या, त्यानंतर महायुतीने घोषणा केली होती की 2100 रुपये आम्ही देणार. त्याप्रमाणे महायुतीचे सरकार आले. 5 डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. तर यातच आता सर्वात मोठी अपडेट त्यांच्याकडूनच आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर लाडक्या बहिणींना बरोबर सगळं मिळणार याचे उत्तर त्यांनी दिलेलं आहे. शपथविधीनंतर लाडक्या बहिणींशी शिंदेंनी संवाद साधला. दरम्यान डिसेंबर महिन्यात 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार का याची देखील उत्सुकता महिलांना लागली आहे. महायुतीने वाढवण्याचे आश्वासन देखील दिलेलं आहे. मानधन वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मग हे 2100 रुपये कधी होणार आणि त्याचप्रमाणे आपल्याला 6वा हप्ता डिसेंबरचा कधी मिळणार याची ऑफिशियली माहिती जी आपल्याला मिळत आहे त्यानुसार आपल्याला डिसेंबर किंवा जानेवारी या दोघांचा एकत्रित हप्ता हा मकर संक्रांत जी आहे आपली 14 जानेवारीच्या आधी, त्याच्या आधी एकत्रित दोन्ही हप्ते दिले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 3000 रुपये आणि 2100 रुपये हे नंतर करणार आहेत. जसं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर होईल त्यावेळेस नंतर 2100 रुपये करणार आहेत. अशा प्रकारची सूत्रांची माहिती आपल्याला प्राथमिक भेटत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.